नमस्कार मंडळी. विनोदाच्या राज्यातले राजे, राण्या, वजीर, सेनापती सगळे मिळून साजरा करतात हास्य महोत्सव, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. को पावर्ड बाय पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड. मंडळी, आता इथे होणार आहे एक बुद्धिमत्ता चाचणी आणि त्यासाठी खेळल्या जाणाऱ्या क्विज शो मध्ये सहभागी होत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, विक्रोळीचा कॉमेडी किंग पृथ्वी प्रताप, भांडूपचा शशी कपूर, निखिल बने अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. नमस्कार 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 मंडळी, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी होस्ट वनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते जनरल नॉलेज शो मध्ये, ज्याचं नाव आहे शोध प्रज्ञावंताचा. मंडळी, आज आपल्या शो मध्ये 2 कॉलेजेस सहभागी होणार आहे. डून इंटरनॅशनल कॉलेज ऑफ सायन्स, आर्ट्स अँड कॉमर्स आणि दुसरं कॉलेज आहे अरुण दत्तवाडी कॉलेज ऑफ अरुण. अरे बापरे. तर आपण आपल्या पहिल्या स्पर्धकाला बोलूया. डून इंटरनॅशनल कॉलेज ऑफ सायन्स, आर्ट्स, कॉमर्स मधून प्राध्यापक अरविंद कुलकर्णी यांना. सर, खूप 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 स्वागत आहे तुमचं आमच्या शो मध्ये सर. खूप स्वागत आहे. आणि आता आपण बोलूया दुसऱ्या स्पर्धकांना. अरुण दत्तवाडी कॉलेज ऑफ अरुण मधून दत्तू मोरे यांना. सर दत्तू मोरे या ना सर, प्लीज कम. अरे प्लीज जोरदार टाळ्या झाल्या माझ्या. सर, तुम्ही प्राध्यापक आहात सर. हो. तुम्ही कोणते विषय शिकवता सर? पीटी आणि चित्रकला सोडल्यास बाकी सगळे विषय मी शिकवतो. क्या बात आहे, म्हणजे जवळजवळ सगळे विषय शिकवता तुम्ही हो, सर. हो. वा वा वा, खूप स्वागत आहे सर. खूप मज्जा येणार आहे शो मध्ये. Thank आणि सर, तुम्ही काय शिकवता सर? नाही, मी काही शिकवत नाही. मी कनिष्ठ लिपिक आहे. मी क्या बात आहे, म्हणजे एका प्राध्यापकाशी स्पर्धा करायला या कॉलेजने कनिष्ठ लिपिकाला पाठवलंय. क्या बात आहे, म्हणजे त्या कॉलेजला यांच्या बौद्धिक क्षमतेवर केवढा विश्वास आहे. वा वा वा. नाही नाही मॅडम, त्यांनी मला जबरदस्ती इथे पाठवलंय. नाही सर, त्याचं काय झालं, आमच्या कॉलेजमध्ये सई तामणकर येणार होत्या. तर सगळ्या प्राध्यापकांना त्यांच्यासोबत डान्स करायचा होता. ते जपून जपून जारेवरती. तर मग त्यातलं कोणीच यायला मागे ना, सगळे तिथे थांबले आणि त्यांनी मला इकडे पाठवून दिलं. मला खरंच काही येत नाही हो. मी जाऊ का? नाही आहो, तुम्हाला खेळावं लागणार. सर, हे बघा ना, याला काय अर्थ आहे का? नाही, खरंच अर्थ नाहीये याला. मुळात ज्या क्षणी मी यांच्या कॉलेजचं नाव ऐकलं होतं, अरुण दत्तवाडी कॉलेज ऑफ अरुण, त्या क्षणी माझ्या लक्षात आलंय की मी जिंकलोय. मी आमच्या प्राचार्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मी ट्रॉफी आणतोय, तुम्ही जागा करा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी काही व्यक्तिगत वैयक्तिक पारितोषिकं असणार आहेत ती मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे. हे मी त्यांना आधीच सांगितलं होतं. आणि कसं आहे दत्तू सर, हे बघा लक्षात घ्या, मला सांगा तुम्ही खेळणार आहात का? नाही सर, तुम्हाला काही येतं का? काहीच येत नाही सर मला. गुड, मला ते कळलंच आहे. हे बघा लक्षात घ्या, कसं आहे, ही स्पर्धा आहे, पण स्पर्धा ही धीरानं लढायला हवी, हो की नाही? हो हो. स्पर्धा सुरू होण्याआधी नांगी टाकण्यात काहीच अर्थ नाही, हो की नाही? अहो, हरणं सुद्धा सन्मानाचं असायला हवं, अभिमानास्पद असायला हवं. सर, आपण सुरू करूया का? हा, डोंट वरी, तुम्ही व्यवस्थित खेळा. ऑल द बेस्ट, माझ्या शुभेच्छा आहे. Yes, yes, sir, sir. पण सर, जमेल तुम्हाला. तर मंडळी, आपण आपल्या स्पर्धेला सुरू करूया. सर, मी पटकन तुम्हाला रूल समजावते. मी सुरुवातीला तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे. जो या प्रश्नांची अचूक उत्तरं देईल त्याला मिळणार आहेत आमच्या स्पॉन्सर कडून बक्षीस. पण जो उत्तरं देणार नाही त्यांनी नाराज व्हायचं नाहीये, कारण त्यांना आमच्या प्रोड्युसर कडून फुल ना फुलाची पाकळी मिळेलच. घ्या दत्तू सर, Okay? बघा काय सांगितलं यांनी. तुम्हाला सांगतो, मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, प्रत्येक गोष्टीत एक पॉझिटिव्ह बाजू असते. हीच ती पॉझिटिव्ह बाजू. अत्यंत चातुर्याने राबवलेला उपक्रम आहे हा. येस नाही, मला खरंच काही येत नाही हो. सर, येईल तुम्हाला. प्रयत्न तर करा ना सर. ऐका बाई, त्यांच्यावर ओरडू नका. त्यांची मानसिक स्थिती समजून घ्या. आता ते घाबरलेत, ते पहिल्यांदा आलेत. तुम्ही त्यांना शांतपणे विचारू. हो. तर आपला पहिला प्रश्न आहे, सर नीट ऐका, आणि याचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला मिळणार आहे 10 सेकंद. तर आपला पहिला प्रश्न आहे, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी कोणाची आहे? आईन्स्टाईन, अल्बर्ट आईन्स्टाईन. क्या बात आहे, एकदम अचूक उत्तर दिलेलं आहे. क्या बात आहे सर, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. अरविंद सरांना मिळत आहेत आमचे
कॉंग्रॅच्युलेशन सर तुमचं गिफ्ट. वा 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 थँक्यू 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 सो सर मच. कॉंग्रॅच्युलेशन. Thank you, thank आणि you so आता much. आपण वळूया दत्तू सरांच्या पारितोषिकाकडे. आणि दत्तू सरांना आमचे प्रोड्युसर त्यांच्याकडून मिळत आहे, फुल ना फुलाची पाकळी. दत्तू सरांना मिळत आहे LUV कार. ब्रँड न्यू विदाउट इयर व्हाईट कलर LUV कार. प्लीज मॅम. एक मिनिट तुम्ही थांबा. एकच मिनिट ऐका ना बाई एक मिनिट ऐका. ऐका ना. मला काय वाटतंय की काहीतरी घोळ झालाय, म्हणजे स्क्रिप्टचा काहीतरी घोळ झालाय नाही. की स्पॉन्सर्सचं बक्षीस प्रोड्युसर्सना केलंय आणि प्रोड्युसर्सचं बक्षीस स्पॉन्सर्सना केलंय. नाही असं सर, काही आमचे झालंय का? स्पॉन्सर शिव उंदीर चहाकडूनच मिळाले तुम्हाला ते, आणि हे आमच्या प्रोड्युसर कडनंच मिळाले सर. हे नाही पण हे मला तुम्ही हे मी अत्यंत चातुर्याने उत्तर दिलं अचूक, हो की नाही? हा, आणि सर. मला तुम्ही हे सिंह उंदराचं हे तुम्ही दिलं सर आणि याला तुम्ही LUV कार देताय, हो की नाही? सर ते प्रोड्युसर कडनं मिळालेलं आहे सर. बर प्लीज तू प्लीज दुर्लक्ष करा प्लीज. कीप इट अप. ऑल द बेस्ट. एक मिनिट हा काय फालतूपणा आहे? म्हणजे नाही मला सांगा, त्याच्या वेळेस ही काय ते, सर ते त्याच्या वेळेस ही ललना येते, माझ्या वेळेस हा लल्लू येतो. नाही एक मिनिट नाही सर, नाही एक मिनिट मला अमान्य आहे सर. तुम्ही प्लीज नाही प्लीज त्याला लल्लू म्हणू नका सर. तो आमच्या फंक्शनचा चहावाला आहे. कोण आहे तो? चहावाला सर. आणि एका चहावाल्याने चहाचा बॉक्स द्यावा, हे केवढा मोठा सन्मान आहे सर. पण हे मला चोथा देताय तुम्ही, तुमच्या लक्षात येतं का काय रे? ओ साशासारखे दिसणारे सर, काय या आपल्या सिंह उंदीरच्याला काय बोलायचं ना आधीच सांगतो. माझं अख्खं करिअर झालं या चहा पावडरवर. बने ए बाळा, हा तू ज्याला करिअर म्हणतोस ना, हो त्याला आम्ही पडझड असं म्हणतो. एक मिनिट मुळात मला याचा सूर नाही पटला. हा कसा बोलतो माझ्याशी? सर, तो कसा बोलतो? एक मिनिट. सगळं- आय एम प्रोफेसर हिअर. सर, तो- मी फिजिक्स शिकवतो वर्गात. हा माझ्याशी कसा बोलतो? सर तो सगळ्यांशीच तसं बोलतो नाही, सर. त्याला पाठवा. ओके सर, बने तू जा. प्लीज प्लीज बने. जा लगेच जा. गेला सर तो. हा सर तुम्ही चिडू नका ना नाही सर. मी चिडत नाही, पण माझं काय म्हणणं आहे की मी 10 सेकंदाच्या आत एक उत्तर देतोय, तुम्ही मला छान बक्षीस द्यायला, मला मोठं बक्षीस द्या. मला हा तुम्ही उवालिका चहा देताय. सर सर ते सिंह उंदीर आहे सर आमचे ते स्पॉन्सर. जे काही असेल मी ते घरी घेऊन जाणार नाहीये. सर तुम्हाला मोठं बक्षीस म्हणजे तुम्हाला गाडी पाहिजे का सर? हा मला गाडी वगैरे द्या ना. ती आता त्यांना दिली, मग तुम्हाला कशी देणार? मग विचारता कशाला? मग कशाला विचारता ना मला की तुम्हाला गाडी देऊ का? नाहीये ना तुमच्याकडे? सर तुम्ही चिडू नका ना सर प्लीज. सर काळजी करू नका, मी तुम्हाला घरी सोडतो. नको काही गरज नाही त्याची. आणि कुठे राहता तुम्ही? दत्त चौक. कुठे? दत्त चौक. मला मंडईजवळ सोडा, क्या बात आहे सर. मी तिथून जाईन रिक्षाने. वा 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 मी सर. माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो सर की सर आपण स्वाभिमान. पुढचा प्रश्न घेऊया. तर मंडळी आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आपला दुसरा प्रश्न आहे, भारताचे चौथे पंतप्रधान कोण होते? आणि तुमची वेळ सुरू होते आता. मोरारजी देसाई बक्षीस. क्या बात आहे सर. Congratulations सर, तुम्ही अचूक उत्तर दिलंय. क्या बात आहे सर. अरविंद सरांना मिळत आहे संपत सोनेरी पान मसाला कडून. नकोय मला नकोय काही. मला काहीही नकोय आता. मला नकोय. सर पुढे आहे सर. पुढे आहे. आहे. बर अरविंद सरांना मिळत आहे संपत सोनेरी पान मसाला कडून एका विड्याच्या पानात सोन्याची लवंग. सोन्याची. येस सर, सोन्याची लवंग. सर हिअर इज युअर एक्सपेन्सिव्ह सोन्याची लवंग विथ प्युअर 120 300 पक्का कतरी हरिपत्ती इलायची स्टार किमाम लगा के. येस सर. सर पान घ्या. पान मी खात नाही. आणि हा पुन्हा का आला? सर त्याचा चहा सोबत पान विकण्याचाही बिझनेस आहे सर. सर घ्या. सर सोन्याची लवंग. माझी लवंग दे. ह्यात आहे. हा ठीक आहे. लवंग. क्या बात आहे सर. वा 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 वा.
गुड गुड लवंग गुड सोन्याची लवंग. आणि मंडळी आता आपण वळूया दत्तू सरांच्या पारितोषिकाकडे. आणि नाही मला दत्तू सरांना मिळत आहे आमच्या प्रोड्युसर कडून 1 BHK विथ 3 बाल्कनीज इन बँड्रा. क्या बात है. कॉंग्रॅच्युलेशन. मॅडम खरं खरं घर मिळते ना? सर घरी चावी पण मिळते सर. एक मिनिट काय व्हॉट सर? काय मिळालं त्यांना? 1 BHK विथ 3 बाल्कनीज इन बँड्रा. सर तुम्ही ओरडताय का सर? सर सर तुम्हाला सोन्याची लवंग मिळाली आहे सर. सोन्याची लवंग मिळाली आहे सर. बाई बाई मला आता इतकंच सांगा की ही जी लवंग आहे हा त्याचं 2 करोडचं घर आहे बरोबर? Yes, sir. ही जी लवंग आहे ही किती ग्रामची आहे? 0.35 ग्रामची. 0.35 ग्राम. ही पॉइंट पूर्ण पण नाहीये ही. लवंग 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 काय माझी लवंग पडली. एक सर मिनिट. आता कशाला शोधताय ना? म्हणजे सर तुम्हाला नकोच होती ना? जाऊ दे ना सर, आता ती गेली ती. नाही नाही मला हवी आहे ती सोन्याची लवंग थोडी का होईना मला. ओ दत्तू माझी लवंग शोधा. मी काय शोधू? करेक्ट. मी एका फ्लॅट आणि गाडीचा मालक आहे. व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. जाऊ दे, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया सर. नाही एक मिनिट माझी लवंग नाही सर मिळत. जाऊ दे ना, लवंग अजून खूप बक्षिसं आहेत सर. बर खूप बक्षीस आहेत ना. ठीक Yes, आहे sir. हरकत नाही. तर मंडळी वळूया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. आणि याच्यासाठी तुम्हाला मिळणार आहेत फक्त 5 सेकंद. 5 सेकंद मिळणार आहेत सर, तू उत्तर द्यायचंच. देतील सर. जिंकायचा सोपा प्रश्न विचार. हा सोपा प्रश्न. हा. तर मंडळी आपला तिसरा प्रश्न आहे. आपल्याला म्हणजेच मानवाला आपल्या कोणत्या अवयवाने वास येतो? देवतर वेळ सुरू होते आता. देवतर 5. सर 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 सर. अरे दे ना उत्तर. 4. दे ना उत्तर. नाही हो तुम्हाला. 3. इकडे ये. उत्तर दे. मला नाही दे. 2. उत्तर दे. 1. अरे सांग ना नाकाने वास घेतो ते सांग क्या ना. बात आहे सर, तुम्ही जिंकला सर. एकदम अचूक उत्तर दिलंय सर, तुम्ही जिंकलात सर. नाही एक मिनिट गोंधळ होता. मी नाही उत्तर दिलं. मी मदत करत होतो ना त्याला. मी चिटिंग केली कॉपी केली. सर पण काही असलं तरी तुम्ही जिंकलात सर. कॉंग्रॅच्युलेशन. मला नाही जिंकायचं हो. मला नाही मला एक मिनिट मला स्पॉन्सरचं बक्षीस नकोय. मला प्रोड्युसर कडून बक्षीस हवंय. स्पॉन्सर्स कडून नकोय. नाही सर, पण असं नाही करता येणार. का नाही करता येणार? मला सांगा स्पॉन्सर्स कोण आहे तुमचा? शिवाली पापड सर. नकोय मला नकोय. त्याला द्या. शिवाली पापड कडून जे पापड येतील ते त्याला द्या. त्याच्या बँड्राच्या घरात तो घालेल वाळत. मला नका देऊ. सर पण असं नाही करता येणार. नाही मला नकोय. मला प्रोड्युसरचं बक्षीस हवंय. सर जर त्यांना काही प्रॉब्लेम नसेल तर मी तुम्हाला प्रोड्युसरचं बक्षीस देईन सर. तुला प्रॉब्लेम आहे? नाही मला हे खूप झालं. मी आता घर ताब्यात घेतो आणि नोकरीचा राजीनामा देऊन येतो. क्या बात आहे सर. ओके सर, मग काहीच प्रॉब्लेम नाही. तर मंडळी अरविंद सरांना मिळत आहे यांच्या बांद्र्यातल्या 1 BHK विथ 3 बाल्कनीच्या फ्लॅटचा पार्किंग लॉट. क्या बात आहे सर. कॉंग्रॅच्युलेशन सर. मला काय दिलं? पार्किंग लॉट. स्पॉन्सरचं बक्षीस काय? स्पॉन्सर मला द्या. मी वाचतो. मला कळलं पाहिजे. नाही एक मिनिट मला कळलं पाहिजे ह्याला काय मिळालं ते. स्पॉन्सरचं बक्षीस काय? तर स्पॉन्सर्स कडून यांना मिळत आहे शिवाली पापड. यांच्याकडून यांना मिळत आहे शिवाली. क्या बात आहे सर. कॉंग्रॅच्युलेशन. शिवाली उद्योग समूहाचे मालक यांची एकुलती एक कन्या शिवाली. हिचा विवाह यांच्यासोबत योजिला आहे. मला फक्त एवढं सांगा ही शिवाली कोण आहे? शिवाली कोण आहे? ही शिवाली पापड ज्यांचं आहे ना, त्यांची एकुलती एक मुलगी आहे सर.
शिवाली पापड, शिवाली चटणी, शिवाली ठेचा, शिवाली लोणचं, ते शिवाली एअरलाइन्स. एवढा मोठा उद्योग आहे सर त्यांचा. 20,000 करोडचा टर्न ओव्हर आहे सर त्यांचा. येस सर. शिवाली मॅम. ओ माय गॉड. ह्या शिवाली आहेत. माझा आवर हे आहेत दत्तू मोरे. Oh my God. टाळ्या. क्या बात. मस्त कॉन्सेप्ट, झकास ट्विस्ट आणि एकदम क्लास सादरीकरण. वा 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 वा, मजा आली. सई. मी सुरुवात करेन लेखक आणि संकल्पना याच्यापासून. याची संकल्पना आणि लेखन शुभंकर मोटे यांनी केलं होतं. ओ वा 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 वा. फार मजा आली, फार सुंदर कन्सेप्ट होती आणि तुम्ही ती फारच छान फुलवलीत. दत्तू द वन अँड ओनली, फार मजा आली आज. पृथ्वीक मस्त, प्राध्यापक फारच आवडले. वने मस्त, छान दिसतेस आणि तुला हे येतच, त्यामुळे त्याच्यात काही वादच नाही. बनेला खूप दिवसांनी बघून फार मजा आली. ललनांची एंट्री पण फारच इंटरेस्टिंग होती. छोटीशी एंट्री होती पण ती मनापासून केलीस प्राजक्ता, फार मस्त. पृथ्वी, ती जी चिडल्याची जी जागा होती, काहीच जेव्हा तुला सुचत नाही, तू नुसतंच ओरडतोस आणि मागे मागे जातोस, ते एकदा मला करून दाखव, ते फार मस्त होतं. ती खरं तर सचिन सरांची जागा आहे. ती सचिन अच्छा. सरांनी ॲज इट इज दिली होती की हां. ते उभं राहिल्यानंतर की काय काय मिळालं यांना. 1 BHK with 3 balconies in Bandra. वा वा वा, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. दत्तू, पृथ्वीक आणि शुभंकर या तिघांच्या वतीने मला असं सांगायला आवडेल की प्रज्ञावंतांचा शोध थांबलेला आहे, आम्हाला मिळालेले आहेत प्रज्ञा. व्हेरी नाईस. प्राजक्ता, फार मायन्यूट ऑब्झर्वेशन होतं तुझं त्या मुलींचं आणि ते तू मेंटेन केलंस, ते तू सोडलं नाहीस दोन्ही वेळेला, त्याबद्दल तुझं खूप कौतुक. मजा आली. थँक्यू 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 अँड ऑल द बेस्ट. मंडळी, होळीच्या दिवसाची नशा आपल्या बॉसला चढवण्यासाठी तयारी करतात त्याचे एम्प्लॉई. बघूया ही नशेली कॉमेडी. Hello everyone, I'm Gaurav More from Power Filter Pada. Happy Holi, Happy Holi. गौऱ्या काय ग? गौऱ्या 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 काय गौऱ्या. काय 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 हे काय करतोस तू? काय करतोय म्हणजे आज आपला बॉस आहे ना खडूस खांडेकर, त्याला आज मी फुलटू करणार आहे. म्हणजे काय हे बघ, ह्या थंडाईत आहे ना, थंडाईत मी नशेची गोळी मिक्स केली आहे. आपला पिऊना बघ विराज, त्याला आणायला सांगितली होती, तो घेऊन आला. आज बघ आपल्या बॉसला कसा फुलटो करतो ते. तुला जर माहिती आहे ना वैशिष्ट्य माहिती आहे काय? का? एकदा हे पिऊन माणूस एक काम करत बसताना तो तेच काम करत बसतो. काय सांगतोस? जर हसायला लागला ना तर दिवसभर हसत राहतो. नाचायला लागला ना दिवसभर हेच. आपण काय करायचं, खांडा काम करायला बसला की त्याला हे द्यायचं, म्हणजे करू दे त्याला 17-18 तास काम. मग आपण दोघं जाऊ बाहेर, मग त्याला एकट्याला करू दे औरंग बरसे भीगे चुनार वाली औरंग बरसे. गौड्या गौड्या, लय भारी प्लॅन आहे तुझा. म्हणजे काय? असंच पाहिजे त्या खांड्याला. एक मिनिट, मी तुला काहीतरी गोड आणायला सांगितलं होतं, आणलंस? गोड गोड म्हणून मी आले ते कमी आहे का? आता झाडा येईल बघा कधी पण. हा, असं पोटात घेऊन. हा येईल. काय झालं काय झालं? काय त्याला मी आलो. मैं कमिन गौरव सर. अरे हे माझंच केबिन आहे ना. येस येस येस. हे ऍक्च्युली तुम्ही विचारलं पाहिजे. मी कमिन सर करून. ओके, मैं कमिन सर. आता काय मांडीवर बसतोस? नाही सर. सर हॅपी होली सर. केबिन मध्ये काय सकाळी सकाळी? सर मी आज तुमच्याकरता खास केसर दूध बनवून आणले सर. मला माहिती आहे तुम्हाला कामाच्या व्यतिरिक्त अशी फालतूगिरी अजिबात आवडत नाही, पण मी माझ्या हाताने बनवले तुमच्यासाठी सर. प्लीज प्लीज. हे दूध बनवायला येतोस इथे? ऑफिस मध्ये कशाला दूध बनवायला येतोस? नाही सर मी. चहाच्या टपरीवर जा ना, इथे कामं करायची असतात. चला कामं करा. सर एक ग्लास तर घ्या. कामं करा. चल ग. काय आता गेला सगळा प्लॅन. गौऱ्या आता हा सर, हा बोला सर. थँक्स. होय
तुम्हाला हे ऍक्च्युली केसर दूध माझं खूप फेवरेट आहे. तरी मी विचार करतोय पिऊनचा डब्बा हावऱ्यासारखे खाणारे सर फुकटचं कसं काय नाकारतायत हा? सर अयो वा कसं आहे सर कसं आहे सर वा है ना कमाल क्या बात आहे. म्हणजे तुला सांगतो क्या कमाल सांगू आमच्या ग्रुपमध्ये ना एक जुली नावाची मैत्रीण होती. जुली अजून एक हा क्लास सर घ्या ना सर अजून एक क्लासवर आमच्या ना ग्रुपमध्ये जुली नावाची मैत्रीण होती. हा सर तिनं दर होळीला असं मला केसर दूध बनवून आणायची. ओ सर एकदम सर एकदम भारी संपू दे. हा हा जुलीची आठवण आली यार. जुलीच्या अजून एक क्लास भर अजून एक भर ना यार गौऱ्या. सर काय ऐकत नाही सर जुली हे घ्या सर गौऱ्या हा जुलीची आठवण आली यार. अजून एक ग्लास भर ना. सर चौथा क्लास आहे सर एक ग्लास गौरा प्लीज. आता तुम्ही एवढं Please. आहे घ्या ना सर गौरा प्लीज. घ्या घ्या सर घ्या घ्या सर जुली हा जुली मिस यू. अरे 4 ग्लास पहिले सर आता काय झाली झाली चढली चढली त्यांना हा ग्लास भर तू, ग्लास भर. काय काय ग्लास भर ग्लास भर. सर तो ग्लास राहू द्या हा अख्खा फ्लाक्स घ्या आणि पिऊन टाका आणि मरा जाग्यावर हा फ्लाक्सला फ्लाक्स बोलला. फ्लाक्सला फ्लाक्स बोलला. सर ऍक्च्युली तुम्ही पण तेच बोलता हे दे. काय हा जुलीचा आठवण जुली. सर 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 हा पिऊ दे ना आपल्याला पण तेच तर पाहिजे जुली आय लव्ह यू म्हणजे जुलीची मजा आहे. होय. तुला सांगतो जुली जुली हा माझी एकदम मैत्रीण होती खास. हो सर हो आय जस्ट लव्ह जुली. हे गौऱ्या हा सर मी नागगाव काय गाव नागगाव सर ते गाणं गाव असं आहे मग मी काय बोललो नागगाव गाणं गाव हा? सर मी गाणं गाव. हा हा सर हा रंग बरसे वा अयो रंग हे असं पाहिजे होतं त्यांना नाही जमलं. त्याला माहिती, माणूस पडला तरी चालेल गाणं नाही पाडायचं. आय लव्ह यू जुली. हो सर सर तुमची मैत्रीण जुली ह्या सरांना एकदम आठवण आली आज जुलीची काय सर काय जुली कोण जुली अरे जुली हो जुली इतकी वर्ष कुठे होतीस तू जुली. हे चेतना जुली आय लव्ह यू. जुली चेतना आ गई मला जुली समजत नाही चेतना जुली तेरे हुस्न से कुर्बान हो जाऊं. अयो तेरे बाहों में मैं बेजान हो जाऊं. सर जुली नजाकत है तेरी सूरत में कि मैं फना हो जाऊं. हे चेतना 4 ग्लास तिने फना काढला ग सर ऐका सर ऐका ना तुम्ही काय करताय सर जुली गप्पा बास. नाहीये जुली. सॉरी नाही सॉरी सॉरी मी सॉरी सॉरी मी सॉरी सुलभा मला माफ कर. अयो सुलभा मला माफ कोण कर. सुलभा सुलभा मीट माय वाईफ माझी बायको सुलभा. अयो सुलभा ही जुली माय गर्लफ्रेंड. हे या. काय तुला बायको समजतायत तुला जुली समजताय त्याचं टेन्शन घे अयो सुलभा सुलभा सर ऐका ना मी काय सांगते मी बायको नाहीये तुमची हा. मी सुलभा नाहीये सर आणि मी- आणि हा जुली नाहीये हा आपला गौऱ्या का नाव काढलं तर हरामखोरचं नाव काढू नको. गौऱ्या नालायक हलकट कुत्रा बेशरम गौऱ्या मा
एवढा काय एवढा काय राग माझ्याबद्दल सर लांबून बोला ना जुली इकडे सर लांबून बोला ना सर जुली हा तुला ना आतल्या गोटातली खबर सांगतो तो गौऱ्या त्याला ना मी कमरेवर लात मारून ऑफिस मधनं हाकलवणार आहे का हाकलणार आहे हाकलणार का हो, सर? आहे आणि त्याच्या जागी ना आमच्या ऑफिस मध्ये एक टॅलेंटेड मुलगी हा. आहे चेतना भट अयो. तिला प्रमोशन देणार आहे मी चेतना भट चालेल सर तुम्ही चेतना भटला नक्की प्रमोशन देणार आहात हो अहो हा? मी 17-18 तास तुमची बायको बनायला तयार आहे ए चेतना ओम भट स्वाहा इकडे एक मिनिट इकडे हा काय ग त्याला सांग मी जुली नाहीये म्हणून तू सांग बस ना, मला प्रमोशन मिळते Promotion अहो, हाच जुली आहे काय? बघा ना ही जुली बघा आठवते ना तुम्हाला सर नाही हो सर हिचं काही पण करू शकता तुम्ही ए सर काय हे सौंदर्य आहे यार हो सर इतके दिवस मिस करत होतो जुली सर नको ना सर ऐक ना जुली मी- तुला बघता क्षणी वाटलं काय तेरे ओठों पे ओठ रख के दांतों से दबाना काय ओ सर कहाँ से सीखे हो हाँ। ये बिजलियां गिरवाना कोणत्या होटावर होट अरे मी लहान असताना माझ्या आईने कधी माझी पप्पी नाही घेतली लहानपणापासून लोकांनी मला फक्त फ्रँकीसच दिलेत सई मॅडमने जुजबी आत्ता शोधून काढली असे जुजबे मी लहानपणापासून नाही घेतल्यात टी शर्टवर जीन्सवर टोपरावर चष्म्यावर पण कधीच कुणी माझ्या गालाची पप्पी नाही घेतली होटो पे होट रख के सो जाना है हे काय सर ए, तू कर रागवते यार नाही. मी बायको पण तयार झाली जुली तुला चालेल की नाही हो सुलभात चालेल मला पटलंय तुमचं ना जुलीवर निस्सीम प्रेम आहे हो. सौंदर्य खरं प्रेम आहे तुमचं Yes. तिचं सौंदर्य बघा बघा ती म्हणजे ना काश्मीर की कली म्हणजे योगिता बाली का प्राजक्ता माली तुला हाणलं पाहिजे तिच्या चपला खाली आहो मी तुम्ही सुंदर मला शब्द द्या काय देऊ मला शब्द द्या तुम्ही बोल. चेतना भटला प्रमोशन नक्की देणार देणार ठरलं देणार आपलं ना? ठरलं मग ही जुली आहे हिच्या बरोबर तुम्ही काहीही करा सर थांबा सर तू पलटी मारलीस ना आता बघ मी काय करतो ते तू बघच आता एक मिनिट तू जानू 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 स्टे काम मला दसमुसरेपणा अजिबात नाही आवडत स्टे काम जानू माझे काम करशील बोल ना जुली तू बोल तू फक्त बोल जुलीसाठी बोल ना प्लीज त्या गौऱ्याला कामावरून काढू नकोस जुली हे सोडून काय पण बोल यार प्लीज त्याला मी हाकलवणार आहे प्लीज जुली नाही त्याला मी हाकलवणार आहे हकलवणार आहे का नाही मला त्याला कामावर ठेवायचंच नाही आता प्लीज 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 नाही रे नाही जुली तरी पण मी त्याला हाकलवणार प्लीज नाही जुली मी त्याला हाकलवणार प्लीज मी हाकलवणार जानू प्लीज नाही. आहो स्टे काम चेतना भटला प्रमोशन द्या तर मी देणार नो नो प्लीज गौराला हाकलवणार म्हणजे हाकलवणार मी मी रुसले तुझ्यावरती प्लीज डोंट कम जुली प्लीज जुली, डोंट असं कम नको क्लोजर करू, प्लीज जुली. प्लीज डोंट कम क्लोजर ओके जुली अब दूरी नहीं सही जाती जुली जी करता है तेरे जुल्फों के साए में सो जाऊं कि गर्मी के मौसम में कहीं पसीना ना आ जाए इथं घामाची धार कुठपर्यंत पोहोचले माझं मला माहिती प्लीज प्लीज स्टे काम ओके स्टे काम ओके डोंट डू आहो याच्यावर सही करा ना काय चेतना भटचं प्रमोशन लेटर टाईप करायचंय ओके जानू एक मिनिट सही नाही करायची पेन आत ठेव मला जरा तुझ्याशी एकट्यात बोलायचं आहे आहो आधी सही एक मिनिट ओके ओके सुलभा मला आणि जुलीला एकांत हवाय हा तू जरा बाहेर जाणे कडी लावून घे
तुला सांगतो सुलभा, आम्ही ना आपल्या लग्नाच्या आधी मी आणि जुली एकदा फिरायला गेलेलो. तर रात्री हॉटेलवरती बोललेली तिने एक इच्छा व्यक्त केलेली, ती मी पूर्ण नाही केली. तेव्हापासून आज सागत रागवली आहे. पण मी आज इच्छा पूर्ण करणार. तू कडी लाव. तू बाहेर जा आणि कडी लावून घे. जानू काय इच्छा पूर्ण करणार आहेस तू? नाही ती नाही सांगणार, मी इच्छा मी पूर्ण करणार. नाही ना जानू, जुली, नको ना, मला please, इच्छा please, नको ना. मला तुला ऐका ना. ठेवायचं आहे. ओ सर मी गौरव मोरे सर, गौरव मोरे, आपल्या ऑफिस मधला गौरव मोरे. मीच ना त्या दुधामध्ये नशेची गोळी मिक्स केली तुम्हाला त्रास द्यायला सर. प्लीज सर मला माफ करा सर. सर जाऊ द्या ना सर, मी खरंच गौरव मोरे. अहो ऐका ना. हा. विराज, आलो साहेब. ए विराज, वय साहेब. झालं सगळं रेकॉर्ड झालं. वय साहेब. यांना सीसीटीव्ही फुटेज दाखव. अयो सर ती नशेची गोळी तुम्ही विराजला आणायला सांगितली ना, ते विराजने मला पटकन येऊन सांगितलं. मी म्हटलं ना याचा तर सोक्षमोक्ष लावला पाहिजे. तुला जी नशेची गोळी म्हणून विराजने दिली ना, ती कोथिंबीरची गोळी होती. हा, कोथिंबीर थोडी थंडाईसोबत बेकार लागली, पण हा जो खेळ झाला ना त्याची मजा आली. आता काय करायचं, रोज 3 तास एक्स्ट्रा काम करायचं. सर. नाही ते फुटेज आहे ना ते हेड ऑफिसला पाठवणार. कळलं? चला निघा. सर थांबा ना सर. निघा निघा निघा. ते 3 तास क्या बात है. खरंच आज अतिशय रोमॅन्टिक आणि नशीला परफॉर्मन्स होता. मज्जा आली. वा वा. हास्यरसिक सई. सुसाट परफॉर्मन्स होता. फार मजा आली. चेतना, तू खूप मस्त खुलत चाललीस दिवसेंदिवस. आज पण तू फार मजा आणलीस. गौऱ्या चार्मर, तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण तू नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला लागलायस आणि त्याच्याबद्दल तुझं खूप कौतुक. आज पण एक खूप वेगळं कॅरेक्टर होतं, तेही तू फार सुंदर आणि फार इझिली सादर केलंस. मस्त, सुपर्ब. भावा, फार सुंदर कॅरेक्टर होतं आणि तू फार काही काही जागा इतक्या अप्रतिम होत्या. गौरवनी जुली म्हणून पहिल्यांदा तुला जेव्हा तुझ्या जवळ आला तेव्हा तू ते जे काही केलंस त्यांनी आम्ही हसून हसून खाली पडायचं बाकी होतो. फारच मजा आली. मस्त सादरीकरण, उत्तम लेखन, उत्तम कॉन्सेप्ट आणि फार हसवलं. थँक्यू. एका गावात रंगलाय एका मुलीचा नाक टोचण्याचा उपक्रम आणि या उपक्रमात सहभागी झालेत मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि जिची नाही कुठेही शाखा अशी सुभेदारांची विशाखा. ओ कमलाबाई, कमलाबाई, कमलाबाई. सरू आहे हो आप्पा मी. हा तूच तर माय कुठं आहे तुझी? मायला बोलाव जा सर. ए माया, टोचा आप्पा आलाय ग. कोण? टोचा आप्पा. तू मला टॉचअप्पा बोलते? वा. बापाला नाव सांगू काय तुझ्या? बहानीची कॉलाय मला. काय बाप आहे? ए, तू ये पिवशीत काय आहे? ते काय नाही, ते काय नाही. पिवशीत काय? पिवशीत काय नाही? आबा पिवशीत काय आहे? अगं काय नाही, ते पेड आहेत. द्या मला. नाही नाही, तुझ्यासाठी नाहीत ते, तुझ्यासाठी नाहीत. तू मायला बोलाव ना. कमलाबाई. ए माय, ए पुरी, ये माय, ए पुरी, ये माय, ए पुरी. अरे पुढा बोला ना, पुढा बोला. नुसतं मायपुरी 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 का ए लावलंय? पुरी कोण आहे ग मागं? कोण आहे तिकडं? त्याला आहे ते भाकर तुकडा देईल पाठव घरला. हा, कांदा नठ्याचा बी द्या. तुला तुझ्या बाण ग भाकर गेली पळ. अहो कमलाबाई, अहो मी आहे आप्पा, सोनार आप्पा. अगं माय टचप्प्या होय. आले 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 आले. अगं माय टचप्प्या तुम्ही आला होय. अगं माय माय या, या, या. अगं बाई बसा 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 भरा बसा बसा, बसा. बसा. या इथं बसा टचप्पा बसा. वा. काय घेणार हा? दमला का? पाणी नाही, आण, काय- पाणी आण नाही, पण. नाही, पाणी नको मला. हा? बसा बसा ऐक- बसा. ऐका माझं. बसा, बसा की बसा. अहो, बसा बसत- बाई. बसत नाही. हा? घरी बरं आहे का समदे? हा, बरं आहे, हा? सगळं बरं. हा, गुडघं बरं आहे का? हा, गुडघा बरं आहे. तळवं बरं आहे का? अरे तळव्याला काय झालं होतं माझ्या? डोकं बरं आहे हा, का? ए, गप्पा मारायला नाही आलोय तुमच्या इकडं. बरं. माझा ते पैसा द्या, मला निघायचंय, घाई आहे मला. चला. आता माय काय? कसलो पैसे. मागच्या वेळेला तुम्ही तो अधिक मास होता तेव्हा तिकडे जोडव्या बनवायला आला होता, त्याचे पैसे कुठे दिले तुम्ही? भया आप्पा पैसे दिलं नाही म्हणता होय. 80 रुपये म्या दिलत. 80 रुपये दिलत. ते त्याच्या अगोदर पाटल्या केलत्या ना, त्याचे दिलत. आणि नशीब ते नवरा सोबत होता म्हणून मिळालं, तर नाही तर ते बी नसतं मिळालं. हे तुमचं ना चुकता आप्पा. तुम्हाला 1000 वेळा सांगितलं नवऱ्याच्या पुढ्यात मला उघडं पाडू नका म्हणून. है? त्याच्यापासून काय व्यवहार ना लपलेले असतात.
त्याला काही बी माहिती नसतं तू उगाच त्याच्या पुढे बोलता. हे बघा तुमचा ज्या काही हिशोब आहे ना तो मी देऊन टाकेन. आता पोरीचं आहे ना नाक टोचायचे हा. तेवढं नाक टोचायचे आणि हे बघा तुमचे पैसे मी तर काढून ठेवलेत. हे बघा 100च्या का नाही 2 नोटा आहेत. हे बघा बरं. हे बघा आहेत का 100च्या 2 नोटा 1 2 आणि 10 10 10 10 आणि 10 10 आहेत दहा? का? चिकटल्या ती ना. हा, ठीक आहे, ठीक आहे. हा बघा 5 नोटा आहेत का बरं, हा. नाही 250 रुपये काढून ठेवलेत. हा. पोरीचं नाक टोचायचं किती घेणार सांगा. हा हिचं नाक टोचायची 20 रुपये होतील. 20 अरे 20 लाख नाही बोललोय 20 बोललो 20 2 आणि 0 20 पाजा आता जास्त नाही 8.5 रुपये दिन. 60 कसं म्हणजे 8.5 रुपयात कसं जगायचं पोरांना काय खायला द्यायचं. हे बघा मी तुम्हाला सांगतो एक गोळा आकडा करा तुम्ही गोळा आकडा तुम्ही तुमचं नको माझं नको तुम्ही 9 रुपये करा. या बाया हे लय 9चं कौतिक आहे बाया. काही नाही 9 नाही 8.5 म्हणजे 8.5 त्यापेक्षा वर पैसा नाही देणार मी. ये पुरी ये, नाक टोचून घे. या बस इथं. या बघा तुमचं नाही माझं नाही 8.5 देते म्हणलं ना. आज समजा हे बघा समजा पैसे काढून हा, ये ठेवले. ग पोरी, ये. ये. ये इकडे बस. भीती वाटून राहिली ना मला. आपा हळू ना जरा दमानं घ्या ना. ए पुरी ये. आपा चांगलं नाकतो असत्यात. बस या या इथं. या इथं. या हे बघ घाबरू नको काय होत नाही पोरी, या इकडं. थांब, शांत. हा, या बस. हा, बस. एक मिनिट हलू नको हा हलू नको हलू नको हलू नको. काल रातच्याला दातात सुपारी अडकली होती सगळी निघाली बाहेर. होय? हो. सुपारी निघली हो. मध्ये 5 रुपये त्याचं. कसले सुपारी काढली ते. अरे सुपारी काढायला आलो होतं काय माझी इथं इथं नाक टोचायला आलोय ना 5 रुपये मागतात ती. ए, पुरी ये इकडे. ये पुरी, ये इकडे. ऐका जरा दमान. हे लेकरं आहे तुला चमकी घालायची की नाही नाकात. आकीच्या लग्नाला जायचं का नाही. आकीच्या लग्नाला जायचं. मला आखीच्या लग्नात चमके घालायचे आहे कानात डूल घालायचे आहे गळ्यात घालायचं लिपस्टिक लावायचे आहे ए, makeup ए, करायचा पोरी, आहे. ए, सगळं कर काय करायचंय ते कर पण आधी नाक टोचून घे हा मग अक्कीच्या लग्नात जा नाही तर बुक्कीच्या लग्नात जा हा? ये. आक्की आणि बुक्की हा. तुमच्या विनोद आहे ना थुक्कीच्या लायकीचे आहेत. मोठ्या माणसाला असं तोंडावर. बोलतात. देऊ का आता एक आपा मला नका तू बावळ्या टाकानी करू नको हा. या बाग हिता मला प्याडा पाहिजे काय मला प्याडा पाहिजे आता आपा कुठून देणार तुला प्याडा. त्यांच्या पिवशीत आहे की पिवशीत आहे आप्पा प्याडा. नाही पिशवीत काय नाही बॉक्स माझ्या आहे बॉक्स आहे मी बघितलंय मगाशी बॉक्स आहे अरे. मी बघितलंय वा वा शिवा. द्या ना एखादा प्याडा द्या पोरीला. अरे तर तुमच्यासाठी नाही आणलं ते माझ्या घरच्यांसाठी आणलंय अहो द्या की एखादा प्याडा. अहो माझ्या मेवणीला लेकरू झालंय तिच्यासाठी आणलंय तो मी पेढा बाया आप्पा हो. मेवणीला लेकरू झालं आणि तुम्ही पेढे वाटता. बायकोला माहितीये का. हो बायकोनेच सांगितलंय मला आणायला कळलं का मोठे शानपणा बरं करतात द्या त्यातला प्याडा. हे बघा पोर नादावलं माझं. द्या की एक प्याडा. काय लुच्ची माणसं द्या हो सोडणार द्या. नाही काय त्याला काय होते तवा. ये एक पोरा, मिनिट. ये. प्याडा घेतला का मग नाक टोचून घ्यायचा. हा घ्या या हाय का घे. अयो पेढा आहे ग. एक मिनिट. ठुला वय बॉक्स मग इथं काय वाळत ठेवू वय बाया. हाय का आता पोरीला दिलं आणि मला नको वय. मला का आता तुमच्या मेवणीला पोरग झालं तर मला काही दुःख झालं वय. मला बी आनंद झालाय की द्या की प्याडा. घ्या बरं दिसेल का. द्या हाय एखादा अंगा. आहे मला एक भारी आहे आपा एक पेडा मागते अजून. अरे दिलं नाही एक आता ते लेकरू नादावलंय एखादा द्या की असेल तो. काय लहानपणापासून काय गोडाचं दिलंच नाही वाटतं तिला द्या ओ द्या 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 एखादा प्याडा. हाय ठेवलं का आतमध्ये या बाया. आता? हाय का आता मला दिला आणि माझ्या नवऱ्याला नको होय. नवऱ्याला का म्हणून? आता तो काय म्हणेल की बाया परक माणूस आलं आणि तो अनगोड करून गेलं. काय म्हणाल तो तुला तुम्हाला रेमट म्हणतो. नाही नाही द्या. नका 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 नवऱ्याचा द्या अंगाशी धर.
हे घे बाबा रेमटा रेमटी नको हा. आणि 2 देवाला द्या की देवाला 2 मग 2 कशाला एक देवाच्या पुढे ठेवायला आणि एक कुलदैवताला ठेवायला द्या. अरे माझ्या मेवणीला तिकडं लेकरू झालंय तिचं कुळ वाढायला लागलंय तुमच्या कुल देवत्याचं काय आहे हाय का आता? हा? हे तुम्ही एकच घ्या एकच भागून घ्या अयो काय, पाव किलो पेढा आणलं तर एकच पेढा राहिला ह्यो एक पेढा घरी घेऊन जाऊ याचं तरी काय करू मरू द्या अयो एकट्याने खाल्ला होय लाट काय आता पोरीला नाही देत आहेत का उगा आपलं ये पुरी आता नाक टोचायचा नाटकचा मेन कार्यक्रम बाजूला राहतो बघा ये लेकरा बसाय मला नाही, मला. चांगलं मन गुंतवायचं त्यांचं एखादी गोष्ट बिष्ट सांगायची आप्पा गोष्टी सांगत बसू इथं तिला काम करायचं की गोष्ट सांगायची मला गोष्ट ऐकायची मला गोष्ट ऐकायची आप्पा सांगणार मला ऐकायची गोष्ट आप्पा गोष्ट सांगते तू बस गोष्ट इथं ऐकायची. बस 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 आप्पा गोष्ट सांगणार बस खाली खाली हा, बस बस. ये हा, बस कुठं बसायचं ते आप्पा, ठरवायचं. हा, बसा बसा आता गोष्ट सांगा हा, पोरीला आप्पा हा, सांगा सांगा हे बघ शरे हा, ये ये एक का नाही गाव असतोय बरं का त्या गावात एक पोरगा असतो एकच का असतोय बाकीची पोरं कुठे गेली मामाच्या गावाला गेली मामीच्या गावाला गेली आत्याच्या गावाला गेली काकाच्या गावाला गेली सगळी सगळी गावातली पोरं असतात ती तिथंच असतात पण त्यांच्यामध्ये एक पोरगा असतो त्याचं नाव गणप्या असतंय गणप्यानं ग तो मला नीट झोका नाही देत न ग बरं राहिलं तिथं एक संजय असतो संजना ग तो मला बोरं खाऊ देत नाही तो न ग बरं राहिलं तर एका गावात एक पोरगी असते तिचं नाव चंपा असते ती कोणत्या शाळेत असती ती तुझ्याच शाळेत असती आणि मग ती कोणाच्या वर्गात असती ती तुझ्याच वर्गात असते बाळा आणि मग ती कोणाच्या बाजूला बसती अगं बाळा तुझ्याच बाजूला बसती आणि मग तिचं नाक टोचलेलं असते नाही तिचं नाक टोचलेलं नसते बघ मग जाऊन आधी तिचं नाक टोचा मला नाही. इकडं ये. ये इकडं नाक टोचून घे. ये तिकडं नाक टोचून. बस, बस. या इकडं. इकडनं धर तुम्ही इकडनं असं इकडनं ह्या साईडला तुम्ही इकडे हे इकडे एक मिनिट तुम्ही याला तिथं चष्मा हुडका. ये इकडं. आप्पा इथं. काय आप्पा पुरीचं एवढं साधं नाक तुम्हाला टोचता येईल वय असं आहे बघा या असं तोंड घ्यायचं आणि असं असं आहे बघा असं नाक द्यायचं टोचून त्याला काही वेळ लागतोय बघा हाय का कळलं एवढं सोपं होतं ते इच्ची, माझं डॉक्टर. लय भारी बघा हास्यरसिक काय म्हणतायत प्रसादा वेगळा अटेम्प्ट होता या स्किटमधून आणि तो फार उत्तम प्रकारे तुम्ही वाजवलात तिघांनी पण जगातली कुठलीही मुलगी नाक टोचल्यानंतर त्याच्या जेव्हा नथ घालते तेव्हा जितकी सुंदर दिसते तेवढाच सुंदर परफॉर्मन्स होता फार मजा आली म्हणजे त्या संपलेल्या पेढ्या इतका गोड परफॉर्मन्स होता काय कॅरेक्टर्स पकडले तुम्ही तिघांनी अफलातून म्हणजे मला शक्य असतं तर तुझा चष्मा मी घालून तुम्हाला तिघांना खूप जवळून बघता आलं असतं तर अजून मजा आली असते वंडरफुल परफॉर्मन्स वा 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 थँक्यू सो मच मंडळी आपल्या या हास्य महोत्सवात आज इथेच थांबतो आहोत आता भेट होणार आहे उद्याच्या भागात तुम्ही बघायला विसरू नका सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीचा चौकार टेन्शन तडीपार